आकांक्षांचे शिखर गाठण्या संकल्पांची कास धरू, मिळवू आपण उज्ज्वल यश प्रयत्नांची शर्थ करू। हात धरूया हातामध्ये परस्परांना सहाय्य करू, पोहोचू उंच शिखरावरती विजयाचा संकल्प करू। आषाढी एकादशी, मातृभूमी परिचय, पंक्ती विक्री, क्षेत्रभेटी, सायकल सफर, युवा दिनानिमित्त प्रत्येकी 1000 सूर्यनमस्कार, दुर्ग भ्रमंती, विविध प्रकल्प, विज्ञानविषयक क्षेत्रभेटी आणि प्रेरणादायक अव्वल चुरशीचा क्रीडा मेळावा। या सर्व उपक्रमात मागचे वर्ष कधी सरले हे आपल्याला कळलेच नाही। आता नवे वर्ष गवले आहे। भारतीय परंपरा आणि भारतीय संस्कृती यानुसार शिक्षण द्यायचे असेल तर ऋषीमुनी आणि संत यांच्या तत्त्वज्ञानाची आणि जीवनाची आठवण सतत राहिली पाहिजे। या दृष्टीने 1965 साली ज्ञानप्रबोधिनीमध्ये वर्षारंभ दिनाच्या उपासनेची सुरुवात करण्यात आली। या उपासनेमध्ये आधी सरस्वती स्तवन होते, मग ईशावास्योपनिषद आणि कठोपनिषदातील काही श्लोक होतात। त्यानंतर गुरुवंदना आणि गुरुशिष्य संबंधांविषयी श्लोक होतात। त्यानंतर व्यसनांपासून दूर राहण्यासंबंधी आणि ध्येयनिष्ठेविषयी सूचना करणारे श्लोक होतात। मग प्रत्यक्ष ध्येयाचा उच्चार व त्यासाठी नियमांचे पालन याविषयीचे श्लोक व अभंग होतात। शेवटी हा सर्व आशय मराठीतील गद्य प्रार्थनेमध्ये मांडला आहे। विद्याव्रत संस्कार न झालेल्या इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षारंभ उपासनेची 3री स्वतंत्र संहिता पोथी केली आहे। या उपासनेचा शेवट चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम या शिवमंत्राच्या उच्चारणाने होतो। मिथालीताई, प्रणवदादा आणि श्रुतीताई यांनी उपासनेची तयारी करून घेतली। गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून ही उपासना आमच्या गुरुकुलातील रमनिधी आणि प्रसाददा यांच्यासोबत आम्ही सर्वांनी म्हटली। नवे वर्ष, नवी आशा, नवे संकल्प, नवी दिशा आणि नवा आनंद व नवा आत्मविश्वास याच तयारीने व निश्चयाने आमच्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व वर्गांचे, गुरुकुलाच्या अध्यापिकांनी वैयक्तिक व एकत्रित तसेच संपूर्ण गुरुकुलाचे असे या वर्षासाठी विविध संकल्प केलेले आहेत। चला तर मग त्यापैकी विद्यार्थ्यांनी केलेले काही वैयक्तिक संकल्प ऐकूयात। आज मी माझे वैयक्तिक संकल्प सांगणार आहे। मी गुरुकुलात वर्षभर नियमित येईन। मी बाहेरचे अन्नपदार्थ खाणार नाही। प्रसाददादांनी अध्यापकांचे वैयक्तिक संकल्प मांडलेले आहेत। आता आपण ते ऐकूयात। अन्नमय कोश, या वर्षी मी माझे वजन 70 किलो पर्यंत कमी करेन। या वर्षात मी 500 किलोमीटर सायकल चालवेन। संदीप दादांनी गुरुकुल प्रमुख म्हणून गुरुकुलाचे काही संकल्प मांडलेले आहेत। आता आपण ते ऐकूयात। अन्नमय कोश, सर्व गुरुकुल युवा दिनानिमित्त एकत्रितपणे एकूण 65,000 सूर्यनमस्कार यज्ञ यशस्वीरित्या पूर्ण करेल। प्राणमय कोश, हिंदवी पंचकोशधारित गुरुकुल एकत्रितपणे या वर्षी 5,000 पंथांची विक्री करेल। पालक म्हणून आर्चिसचे बाबा माननीय श्री संदीप कुलकर्णी यांनी त्यांचे संकल्प मांडलेले आहेत। आता आपण ते ऐकूयात। मी दररोज किमान 20 सूर्यनमस्कार घालीन। आठवड्यातून 1 दिवस डिजिटल उपवास करेन। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानप्रबोधिनी गुरुकुल निगडीचे मार्गदर्शक श्री आदित्य दादा, हिंदवी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष श्री अमित दादा, हिंदवी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योतिदी आणि उपमुख्याध्यापिका सौ शिल्पादी हे सर्व मान्यवर उपस्थित होते। आमच्या सर्वांचे संकल्प ऐकल्यानंतर ज्ञानप्रबोधिनी गुरुकुलचे मार्गदर्शक माननीय श्री आदित्य दादा यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले। तुम्ही जर त्या देवी सरस्वतीची मूर्ती जर बघितली तर त्या देवी सरस्वतीच्या मूर्तीच्या एका हातामध्ये वीणा आहे आणि एका हातामध्ये पुस्तक आहे, बरोबर ना? तिचं स्मरण कशासाठी केलं तर एका हातात वीणा आणि एका हातात पुस्तक असं आम्हाला पण जमलं पाहिजे। विज्ञानमय कोश आणि प्राणमय कोश, एका हातात प्राणमय कोश वीणा आणि दुसऱ्या हातात पुस्तक विज्ञानमय कोश, आणि ती कशी आहे? शुभ्र वस्त्र घातलेली आहे। श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री अमित दा यांनी सर्व विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन दिले। 73 विद्यार्थ्यांनी संकल्प केला, तसाच आपल्या गुरुकुलाशी संबंधित सर्व शिक्षकांनी संकल्प केलेला, आणि हा सगळा संकल्प ज्या वेळेला सिद्धीच जाईल त्यावेळेला हिंदवी पब्लिक स्कूल ही कुठल्याही प्रकारच्या जाहिरातीला किंवा कुठल्याही प्रकारच्या सामाजिक मान्यतेला अधीन राहणार नाही। स्वतः पद्धतीने अत्यंत तेजप्रिय होऊन खऱ्या अर्थाने उजळून निघेल। आमच्या संस्कृतच्या अध्यापिका गायत्री दी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमाला आली सजावट तुमच्या उपस्थितीने
या कार्यक्रमाची सांगता पसाईदानाने झाली. मी केतकी गुरुकुलाची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कसा वाटला तुम्हाला आमचा कार्यक्रम? आमच्या हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुलाच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.